या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। आज 11 नोव्हेंबर 2023 म्हणजेच भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा वाढदिवस। आज देशभरात त्यांची जयंती साजरी केली जात आहे आणि हाच दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातोय। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। गेल्या 3 आठवड्यापासून संपावर असलेल्या आशा सेविका व गट प्रवर्तक यांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल जिल्हा परिषदेसमोर आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय। एरवी जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर ठिय्या मारून बेंबीच्या डेटापासून सरकारच्या विरोधात घोषणा देणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी गुलालाची उधळण करत साखरपेढ्याचे वाटप केलं। आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने गेले काही दिवस मानधनवाढीसह अन्य मागण्यांसाठी उग्र आंदोलन करण्यात आलं होतं। तसेच कामावरही बहिष्कार करण्यात आला होता। तसेच रोज एक तालुका जिल्हा परिषदेसमोर येऊन आंदोलन करत होत्या, परंतु शासनाच्या संघटनाच्या चर्चा करून मानधनात चांगली वाढ जाहीर केली। तसेच अन्य मागण्याही मान्य केला। याबद्दल जिल्हा परिषदेसमोर गुलाल उधळून उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी सिटी जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, सिटू कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, जिल्हा सचिव शिवाजी मगदूम आदी तालुका पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन वीज जोडणीची मागणी करणाऱ्या अर्जदारांना तत्पर वीज जोडणी देण्याचा संकल्प महावितरणाने केला आहे। मादळ गावातील बेताची परिस्थिती असलेल्या बाबूराव चौगले यांनी अभियंत्यांना स्वखर्चातून वीज जोडणी उपलब्ध करून दिले। कागल तालुक्यातील मांदळ गावातील बेताची परिस्थिती असलेल्या पेशाने शिक्षक नसले तरी सर म्हणून प्रसिद्ध असलेले 70 वर्षीय बाबूराव चौगले यांना संग्राम घोरपडे व प्रशांत कोनूरकर या 2 अभियंत्यांनी स्वखर्चातून जोडणी उपलब्ध करून दिली आहे। या दोघांनी डिपॉझिट भरून वीज जोडणीच्या साहित्यासह बाबूराव चौगले यांचं घर गाठलंय। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घरातील वीज जोडणी पूर्व केली आणि घरात दिवाळीच्या पूर्वसंध्येला प्रकाश पडला आहे। गावातील तुकडाभर जिरायत शेतीवर कुटुंबाची गुजराण करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील मांदळ येथील बाबूराव चौगले यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच। त्यांच्या पदरात 4 मुली 1 मुलगा त्यांचा सांभाळ करत आयुष्याच्या उतारवयाला लागलेल्या बाबूराव यांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे। बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने त्यांच्या घरात गेल्या 40 वर्षात विजेचा प्रकाशच पडला नाही। मात्र महावितरणाच्या संवेदनशील अधिकाऱ्यांच्यामुळे बाबूराव चौगले यांचं घर दिवाळी पर्वाला सुरुवात होण्याच्या पूर्वसंध्येला प्रकाशमान झालंय। महावितरणाच्या 2 अधिकाऱ्यांच्या दातृत्वामुळे या वृद्धाचं घर प्रकाशमान झालं आहे। त्यामुळे बाबूराव चौगले यांचे आनंदाश्रू अनावर झाले आहेत। बोला। बाबूराव कृष्ण चौगले। परिस्थिती अभावी आजपर्यंत लाईट काय घेता आली नाही। MSCBच्या 2 अधिकाऱ्यांनी साहेबांनी आमच्यावर कृपा केली, कनेक्शन काढून हे जोडून दिले। याच्याबद्दल मग सर्वांचा आणि त्या स्टॉप हार्दिक दीपावली आमची साजरी केली। आमच्या तोंडावर त्यांनी उजेड लाईटचं हे पाडले, अंधारात तोड हे होतं ते उजेड पाडले। याच्याबद्दल मी आभारी ऋणी आहोत। तुमचे म्हणा हे स्टॉपचे सगळे ऋणी आहोत। तुमच्या सर्वांचं हे उपकार हे काय जाणार नाहीत, इथंच ठेवून राहील। प्रत्येक घरी दिवा प्रत्येक घरी दिवाळी या संकल्पनेतून माननीय श्री भागवत साहेब मुख्य अभियंता कोल्हापूर यांच्या प्रेरणेतून अधीक्षक अभियंता श्री कावळे साहेब व कार्यकारी अभियंता श्री दत्तात्रय भनगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मुरगुड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री एडगे साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही योजना राबवत असताना आम्हाला 2 दिवसापूर्वी आमच्या कर्मचाऱ्यातून त्यांच्याकडून समजलं की चौगले कुटुंबीय, मादळ गावचे चौगले कुटुंबीय आहे ते अत्यंत गरीब आहे आणि त्यांनी गेली 40 वर्षे त्यांच्या कुटुंबासमवेत अंधारात जीवन जगत आहेत। ही गोष्ट कुठंतर मनाला आमच्या चालली आणि आम्ही साहेबांशी चर्चा केली आणि सांगितलं की साहेब, या कुटुंबाला आपण कनेक्शन आम्ही त्यांची ऐपत नसली तरी आपण खर्च करू व त्यांना कनेक्शन देऊ आणि वीज पुरवठा करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली व त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स घेतले आणि त्यानंतर अर्ज करून त्यांना कनेक्शन देण्यासाठी दुसऱ्या दिवशी गेलो व त्या दिवशी कनेक्शन सगळ्यांच्यासोबत त्याच दिवशी जोडून
त्यांच्या घरी तो दिवाळीचा पहिल्या दिवशीचा दिवा लावला. त्यामुळं आम्हालाही समाधान वाटलं. त्यांच्या तोंडावरचं ते आनंदाश्रू बघून व त्यांचा आनंद बघून आम्हाला खरी दिवाळी साजरी झाल्याचं समाधान वाटलं. आणि महावितरणनं ही जी प्रत्येक घरी दिवा व प्रत्येक घरी दिवाळी जी संकल्पना आणली ते राबवण्यात आम्ही यशस्वी झालो, याबद्दल आनंद व्यक्त होतो. पंचायत समिती शाहूवाडी शिक्षण विभाग यांच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील विविध शैक्षणिक प्रश्न आणि गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने शाहूवाडीचे गट शिक्षण अधिकारी विश्वास सुतार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाच्या शिष्टमंडळाने माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाचे सादरीकरण केले. यासाठी आमदार विनय कोरे यांच्याशी विविध शैक्षणिक प्रश्नावर चर्चा केली. पंचायत समिती शाहूवाडी शिक्षण विभाग यांच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील विविध शैक्षणिक प्रश्न आणि गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने शाहूवाडीचे गट शिक्षण अधिकारी विश्वास सुतार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाच्या शिष्टमंडळाने माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाचे सादरीकरण केले. हे सादरीकरण गट शिक्षण अधिकारी विश्वास सुतार आणि केंद्र प्रमुख संजय जगताप यांनी केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये आमदार कोरे यांनी शाहूवाडी तालुक्यातील वाडी वस्तीवरील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन दिले. त्याचबरोबर माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमासाठी स्वतः तसेच काही कंपन्यांच्या मदतीने CSR फंडातून विविध भौतिक सुविधांसाठी प्रयत्न करू असेही सांगितले. माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमात निवड झालेल्या 23 शाळांमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड, इंटरनेट कनेक्टिव्हिटी यासाठी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच शाहूवाडी तालुक्यातील वाडी वस्तीवर इयत्ता 7वी नंतर गळतीचे प्रमाण जास्त होते. या कारणाचा शोध घ्यावा, त्याचा डाटा गोळा करावा आणि त्यावर विशेष प्रयत्न करण्यासाठी माझ्याकडून जी मदत लागेल ती मी करण्यास तयार आहे असेही आमदार कोरे म्हणाले. या शिष्टमंडळात शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव सुतार, केंद्र प्रमुख कृष्णा कडू, शिवराम मावची, सदाशिव थोरात, MY कांबळे, संजय जगताप, शिवाजी माळी, संजय मदने, पांडुरंग कुंभार, राजू लाड, सर्जेराव पाटील, आनंदराव पाटील, विषय शिक्षक तानाजी वाघमोडे, तानाजी मोरे, संदीप जाधव यांचा समावेश होता. कोल्हापूर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूरला पाणी पुरवठा करावा यासाठी विधान भवनाच्या पायरीवर आमरण उपोषण करणारे राजेश क्षीरसागर पहिले आमदार आहेत. थेट पाईपलाईन योजनेमध्ये काँग्रेसच्या एका नेत्यांनी 75 कोटी रुपयांचा ढपला पाडला आहे. या प्रकाराची ED मार्फत चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचे पाणी शुक्रवारी रात्री पुईखडी प्रकल्प येथे पोहोचले. कोल्हापूर शहरासाठी महत्त्वाची योजना मार्गी लावल्यामुळे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे शनिवारी दुपारी 12 वाजता साखर व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. थेट पाईपलाईन योजनेसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला. शिंदे फडणवीस पवार सरकारच्या कालावधीत योजना पूर्ण झाली. यानिमित्त शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जय भवानी जय शिवाजी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो. राजेश क्षीरसागर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर फेर धरला. छत्रपती शिवाजी चौक येथे झालेल्या साखरपेढे वाटपावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, रणजित जाधव, किशोर घाटगे, उदय भोसले, नम्रता भोसले आदी शिवसैनिक उपस्थित होते. सन 1980 ते 2010 या 3 दशकांमध्ये कोल्हापूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. खऱ्या अर्थानं 2010-2009च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर शहराचा कोल्हापूर उत्तरचा विधानसभा सदस्य या नात्यानं मी निवडून गेल्यानंतर पहिल्यांदा विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमरण उपोषणाला बसणारा मी पहिला आमदार होतो. आणि याचं कारण होतं कोल्हापूरला थेट पाईपलाईनमधून काळंबावाडी धरणातून पाणी मिळावं. खऱ्या अर्थानं 80% ही वॉर्डातील नागरिक कावीळ, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारानं नियमित आजारी होते. ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये मिक्स होत होतं आणि त्यामुळे मी आमरण उपोषण केलं आणि शासनाला जाग आणण्याचं काम केलं. मी या ठिकाणी जबाबदारीनं सांगतो की तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, अजितदादा पवार फायनान्स मिनिस्टर, त्याचबरोबर
हसन मुश्रीफ आत्ताचे पालकमंत्री भास्कर जाधव एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून मी आमरण उपोषण सोडवलं होतं आणि त्यावेळी शासनाला जाग आली आणि त्याच दिवशी शासनाने ही योजना मंजूर केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी क्रेडिट कोणी घेतं यापेक्षा आजची ही योजना काल रात्री गुलालानं खेळलं गेलं आणि आज सकाळी योजना लिकेज असल्याचं समोर आलं। आमच्या समोर एक मोठं आम्हाला आव्हान आहे की टेक्निकली स्ट्रॉंग ही योजना असली पाहिजे। सातत्यानं जर अशा पद्धतीचं लिकेज वगैरे होत असतील तर आम्हाला मात्र मग त्यावेळेचे काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांनी जो आरोप केलेला त्यामध्ये काहीतरी गंध आहे असं वाटतं। त्यांनी त्यावेळी आरोप केला होता की या थेट पाईपलाईनच्या योजनेमध्ये ज्या पाईपलाईन आहेत त्यामध्ये 75 कोटीचा ढपला तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यानं त्यामध्ये पाडलेला आहे आणि या संदर्भात देखील आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ईडीला या चौकशीची मागणी करणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एक नेता असा आहे की त्याला सगळं मीच केलं असं वाटतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जाऊन त्या ठिकाणी गुलालाची उधळण केलेली आहे। पण या शहरातील जिल्ह्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहते। त्या ठिकाणी जर मी आमरण उपोषण विधानसभा सदस्य या नात्यानं उपोषणाला बसलो नसतो तर शासनाला जाग आली नसती आणि ते उपोषण सोडू नये किंवा त्यामध्ये मला क्रेडिट मिळू नये त्यावेळेला देखील या नेत्यानं फार मोठा प्रयत्न केला होता आणि म्हणून जो कोणी चांगलं काम करत असतो त्याच्या पाठीशी ही कोल्हापूर शहरातील जनता राहते। पण निश्चितपणे आम्ही मात्र 75 कोटीचा ढपला कोणी पाडलेला आहे त्याच्या चौकशीची मागणी करणार आहोत। कोल्हापुरामध्ये पोहोचलेला आहे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पाण्याची लिकेज आता सुरुवातीचीच काम आता आजच पाणी काल पोहोचलेलं आहे। यामध्ये काही त्रुट्या असतील या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत पण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला ही योजना सुरळीत चालावी यासाठी चॅलेंज असेल आणि याकडे माझं पूर्ण लक्ष असणार आहे। वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज। या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कोल्हापूरचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न यासाठी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरची भविष्यातील लोकसंख्या याचा विचार करून वेळप्रसंगी स्वतःची आमदारकी पणाला लावून कोल्हापूरचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लावलाय। या योजनेसाठी 9 वर्षापासून संघर्ष सुरू होता। अखेर शुक्रवारी तो पूर्ण झालाय। कोल्हापूरकरांसाठी दिवाळीचे अभ्यंग स्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने होणार असून पुईखोडी प्रकल्पात शुक्रवारी रात्री 11 वाजता पाणी पोहोचले। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। गेल्या 9 वर्षापासून या योजनेसाठी संघर्ष सुरू होता। अखेर शुक्रवारी कोल्हापूरकरांना पाईपलाईनचं पाणी पोहोचलं। हा कोल्हापूरकरांसाठी सोन्याचा दिवस ठरला आहे। धरण क्षेत्र ते पुईखडी या मार्गावर 1800 mm जाडीची स्पायरल वेल्डेड जलवाहिनी तर पुईखडी ते कसबा बवडा जलशुद्धीकरणापर्यंत 600 mm जाडीची जलवाहिनी घालण्यात आली आहे। नव्या योजनेत 40 MLD क्षमतेचे 2 जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले असून जुन्या 60 MLD क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्रही कार्यान्वित राहणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले। आमदार सतेज पाटील यांच्या यशस्वी प्रयत्नांनी यापुढच्या काळात कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे। काळंबवाडी येथून पुईखडी येथे पाणी पाईपलाईननं पोहोचलं। यावेळी जलपूजन करण्यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव उपस्थित होते। पूजन झाल्यानंतर यातील पहिले पाणी हे अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण करण्यात आले। गेल्या 2 दिवसापासून सर्व्हर डाऊनमुळे ई-पास मशीन बंद पडलं असल्याने आनंदाचा शिदा वाटपाला ब्रेक लागलाय। गेल्या 2 दिवसांपासून काही दुकानासमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या। मुळातच राज्य शासनाने उशिरा शिदा दिला। 2 दिवसानंतर दिवाळी येऊनही तो वेळेत मिळत नसल्याने रेशन कार्ड धारकांनी संताप व्यक्त केलाय। शिदा वाटप करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे। त्यामुळे मशीनला येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करा अशी मागणी धान्य दुकानदारांनी केली आहे। छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयात अर्थात CPR साठी राज्य शासनाने 28 कोटी 80 लाख रुपयेचा निधी मंजूर केलाय। यातून अत्याधुनिक निर्जंतुकीकरण यंत्रणा आणि ऑपरेशन थिएटरचे काम केले जाणार आहे। याबाबतचे आदेश राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढलेत। CPR मध्ये दररोज सरासरी 1500 रुग्णांवर बाह्य विभागात उपचार होतात। रुग्णालयात दररोज सरासरी 800 ते 900 दाखल रुग्णांवर उपचार सुरू असतात। मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असल्याने जंतू संसर्गाचा धोका अधिक आहे। हा धोका कमी व्हावा
रुग्णालयाच्या प्रत्येक विभागाचे वेळेवर आणि योग्य पद्धतीने निर्जंतुकीकरण व्हावे याकरिता अत्याधुनिक निर्जंतुकीकरण यंत्रणा रुग्णालयात बसविण्यात येणार आहे. CPR-मध्ये विविध भागांची 13 लहान मोठी ऑपरेशन थिएटर आहेत. यामध्ये दररोज 200 ते 250 लहान मोठ्या शस्त्रक्रिया होत असतात. यामुळे सध्या असलेल्या ऑपरेशन थिएटर्सपैकी 60 ठिकाणी मॉड्युलर ऑपरेशन थिएटरसाठी 13,90,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी राज्य अनुदान योजनेतून देण्यात आला आहे. यामुळे CPR-मधील ऑपरेशन थिएटरही आणखी अत्याधुनिक होणार आहेत. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे पवार कुटुंबाची एकत्रित दिवाळी साजरी होणार की नाही याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या कौटुंबिक सोहळ्यात शरद पवार आणि अजित पवार ही दाखल झाले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात संपूर्ण पवार कुटुंबियांची भेट एरवी हे फारसं वैशिष्ट्यपूर्ण वाटलं नसतं, पण आता अजितदादा शरद पवारांची फारकत घेत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे पुन्हा भुवया उंचावल्या. पुण्यात प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार संपूर्ण कुटुंबियांसह दिवाळीनिमित्त एकत्र आले. यावेळी शरद पवारांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. माणसाच्या आयुष्यात चढउतार असतात, अडचणी असतात, वेळप्रसंगी अडचणींना तोंड द्यावे लागते, पण काही दिवस संकटाचे विस्मरण करून कुटुंबासमवेत दिवस घालवावे लागतात असंही शरद पवार म्हणालेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी बाणेरमध्ये प्रतापराव पवारांचं निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबियांची भेट झाली. पवारांची दिवाळी एरवी बारामतीत गोविंद बागेत साजरी होते. यावर्षी अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे पवार कुटुंबांची एकत्र दिवाळी साजरी होणार की नाही याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या कौटुंबिक सोहळ्यात शरद पवार आणि अजित पवारही दाखल झाले. कोर्टात राष्ट्रवादी कोणाची यावरून दावे प्रतिदावे करणारे पवार काका आणि पुन्हा एकदा कुटुंबात एकत्र आले. यामुळे राजकीय चर्चेना चांगलंच उधाण आले. राज्यभरातील अनेक जण नोकरी आणि व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. दिवाळीसाठी येऊ पाहणाऱ्या चाकरमान्यांना सध्या खासगी बसच्या तिकिटासाठी दुप्पट ते अडीचपट पैसे मोजावे लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या दिवाळीमुळे राज्यभरातील प्रवासांची लगबग सुरू आहे, ती आपल्या गावाकडे जाण्याची. मात्र गावाकडे पोहोचताना प्रवासांचा किस्सा खाली होतोय, ते फक्त आणि फक्त आवाच्या 1.25 बस भाड्यामुळे. एकीकडे सरकारनं 2018 प्रवासांची खासगी बसकडून होणारी लूटमार थांबवण्यासाठी अध्यादेश काढले होते. सरकारी बस भाड्याच्या फक्त 1.5 भाडे आकारण्याची मुभा शासनाने खासगी ट्रॅव्हल्सना दिली होती. मात्र सरकारच्या परिवहन विभागाच्या नाकावर ठिचून राज्यभरात प्रवासांची सुटका बिनबोपाटपणे सुरू आहे. दिवाळी, गणपती, दसरा अशी सण उत्सव असले की प्रत्येकाला चावू लागते ती आपल्या गावाला जाण्याची. मात्र या उत्सव काळातला प्रवास म्हणजे प्रत्येकासाठी एखादी दिव्यच, कारण प्रचंड गर्दीमुळे गाड्यांमध्ये जागा मिळवणं म्हणजे अगदी लोटरी लागण्यासारखं. पण ऐन सणासुदीत बस रेल्वेची तिकीट नाही मिळालं तर पर्याय एकच, खाजगी ट्रॅव्हल्सने जाणे. राज्यभरातील अनेक जण नोकरी आणि व्यवसायासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले आहेत, परंतु दिवाळीसाठी येऊ पाहणाऱ्या प्रवाशांना सध्या खाजगी बसच्या तिकिटांसाठी दुप्पट ते अडीचपट पैसे मोजावे लागत आहेत. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.